AWR प्रस्तुत करत आहे वी लर्न इंग्लिश लेसन 19. आम्ही इंग्रजी शिकतो पाठ 19. मित्रमैत्रिणींनो, आतापर्यंतच्या 18 पाठात तुम्ही आधी शिकलेल्या इंग्रजी भाषेचा सराव केलात. आता रंजना आणि संतोष सारखंच तुम्हीही खूप इंग्रजी बोलायला लागला असाल ना? आता आपण पुढे जाऊया. रंजना आणि संतोष सारखीच इतर मुलंही भेटतील तुम्हाला. पाठ नीट लक्ष देऊन ऐका हं, कारण पाठामध्ये मी तुम्हाला म्हणजे ऐकणाऱ्यांना काही बोलायला किंवा करायला सांगीन. तुम्ही तसं कराल ना? असं न लाजता बोलायचा प्रयत्न केलात तर सहजपणे नवीन भाषा शिकाल तुम्ही. जवळजवळ 5 वाजलेत. अजून कशी आली नाही मुलं? वेअर आर रंजना अँड संतोष? बरं का ऐकणाऱ्यांनो, आता रंजना आणि संतोष 6वीत आहेत. दे आर इन क्लास 6. आज शाळा सुटताच ते इथे येणार आहेत. इथे कोणतरी वाट पाहत आहे त्यांच्यासाठी. सुनीता मावशी, आम्ही आलो. कोण वाट पाहत आहे आमची? कोण आलाय? ऐकणाऱ्यांनो, तुम्ही ओळखा बघू, कोण थांबलंय आपल्याला भेटायला? तुमचा एक जुना मित्र आहे. ओळखा बघू. Oh, I'm sorry. I'm really sorry. Oh, शरद दादा. Hi, Ranjana, Santosh. How are you? Fine, thank you. Fine, thank you. How are you? Oh, I am fine. Good to see you. शरद, काय पडलं आतमध्ये? सगळे पुस्तक पडला. सगळी पुस्तकं पडली. So, which class are you in this year? I am in class 6. Yes, last year you were in class 5. This year you are in class 6. ऐकणाऱ्यांनो, कसं म्हणाला शरद दादा? माझ्या मागे इंग्रजीत म्हणा. तुम्ही आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला म्हणा, गेल्या वर्षी तू 5वीत होतीस. लास्ट इयर यू वर इन क्लास 5. गुड. आता आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला असं म्हणायचं, या वर्षी तू 6वीत आहेस. इंग्रजीत म्हणा, दिस इयर यू आर इन क्लास 6. गुड. रंजना, संतोष, तुम्ही दोघं जण म्हणा बघू. स्वतःबद्दल असं सांगा. काय म्हणू? काय सांगू? गेल्या वर्षी मी 5वीत होतो. ह्या वर्षी मी 6वीत आहे असं म्हणून बघ इंग्रजीत. लास्ट इयर आय वॉज इन क्लास 5. धिस इयर आय am in class 6. Good. Very good, Santosh. मी म्हणू, last year I was in class 5. This year I am in class 6. Santosh, last year you were in class 5. This year you are in class 6. Good. Very good. Okay. Sunita Maushi, I have a gift for you. Here it is. Oh, thanks. What is it? उघडा ना सुनीता मावशी, तुमच्यासाठी त्यांनी भेट आणलीये. उघडा ना. घड्याळ आहे. इट इज अ क्लॉक.
5 वाजले. It is 5 o'clock. It is 5 o'clock. म्हणजे 5 वाजले आहेत. इट्स अ ब्युटिफुल क्लॉक. थँक्यू शरद. आता शरद दादानी दिलेलं घड्याळ मी इथे शोकेसमध्ये ठेवते. पण माझ्याजवळ एक खेळातलं घड्याळ आहे. कुठे बरं ठेवलं होतं? हे बघा. अरे च्या, त्याचे काटे आपण हवे तसे फिरवू शकतो. हो बघा. आता मी काटे फिरवून तुम्हाला घड्याळ दाखवीन. तुम्ही किती वाजले ते इंग्रजीत सांगा. ओके, चालेल. ऐकणाऱ्यांनो, तुम्हीही नीट ऐका. घड्याळाचे काटे कुठे आहेत ते आम्ही सांगू आणि किती वाजले आहेत ते रंजना आणि संतोष बरोबर तुम्हीही मनातल्या मनात म्हणा, पण इंग्रजीत. चला सुरू. व्हॉट इज द टाइम म्हणजे किती वाजलेत. व्हॉट इज द टाइम. लहान काटा 3 वर, मोठा काटा 12 वर, म्हणजे 3 वाजले. 3 o'clock. It is 3 o'clock. येस. आता बघा. लहान काटा 7 आणि 8 च्या मध्ये आणि मोठा काटा 6 वर. मग व्हॉट इज द टाइम म्हणजे 7:30. 7:30. इट इज 7:30. गुड. आता लहान काटा 4 वर आणि मोठा काटा 12 वर. व्हॉट इज द टाइम. इट इज 4 o'clock. राईट. आता इट इज 6 o'clock. खरे 6 वाजलेत. म्हणजे खऱ्या घड्याळात 6 वाजलेत. चल संतोष, घरी जाऊया. ऐकणाऱ्यांनो, आपण ह्या पाठात घड्याळाला क्लॉक असा शब्द वापरला. पण आपण हातावर घालतो त्या घड्याळाला इंग्रजीत काय म्हणतात. हातावरच्या घड्याळाला एक वेगळा शब्द आहे. तो कोणता ते तुम्ही शोधून काढा पुढच्या पाठापर्यंत. पाठाच्या या भागात नवीन शिकलेले इंग्रजी शब्द आणि वाक्य पुन्हा ऐकायला मिळतील. शिक्षकांनी यांची आपल्या वहीत नोंद केल्यास पाठानंतर सराव करायला सोपं वाटेल. मुलांनो, नीट लक्ष देऊन ऐका. नंतर तुम्हालाही असंच बोलायचं आहे. पण आता फक्त ऐका. Last year, I was in class 5. This year, I am in class 6. Yes, last year you were in class 5. This year you are in class 6. What is the time? It is 6 o'clock. मित्रमैत्रिणींनो, पाठाच्या या भागात मी सांगेन त्याप्रमाणे तुम्ही बोलायचंय. तुमचे टीचर तुम्हाला मदत करतील. जर तुम्ही शाळेत नसाल तरीही माझ्या सूचनांप्रमाणे बोला बरं का. आज आपण तुम्ही गेल्या वर्षी कोणत्या इयत्तेत होता आणि आत्ता कोणत्या इयत्तेत आहात हे इंग्रजीत बोलायला शिकूया. घंटा वाजली की टीचर एका मुलीला किंवा मुलाला उभं करतील. एक मूल उभं आहे का? तू 6वीत आहेस ना? आणि आधी तू 5वीत होतीस किंवा होतास ना? मग मी 6वीत आहे, मी 5वीत होते किंवा होतो, ही दोन्ही वाक्य इंग्रजीत कशी म्हणायची ते मी सांगते. माझ्या मागून तू म्हण. तयार? माझ्या मागे म्हण. I am in class 6. I was in class 5.
दुसरं कोणी उभं आहे का? आपल्या एका मित्राकडे बोट दाखवून असं म्हण, तू 6वीत आहेस, तू 5वीत होतास. इंग्रजीत कसं म्हणशील? यू आर इन क्लास 6. यू वर इन क्लास 5. कर सुरू. टीचर, नंतर पाठ संपल्यावर इतर मुलांबरोबर असाच सराव करा हं. बरं, मगाचं ते खेळातलं घड्याळ आहे अजून माझ्याजवळ. मगाशी आम्ही केलं तसं पुन्हा करूया का? मी घड्याळाचे काटे हलवीन आणि तुम्हाला सांगीन की मोठा काटा कशावर आहे आणि लहान काटा कशावर. मग तुम्ही माझ्या घड्याळात किती वाजलेत ते इंग्रजीत सांगायचं. सर्वांनी एकत्र पूर्ण वाक्यात उत्तर सांगायचं हं, पण ओरडायचं नाही. करूया सुरू. लहान काटा 9 वर, मोठा काटा 12 वर. लहान काटा 9 वर, मोठा काटा 12 वर. मग व्हॉट इज द टाइम? It is 9 o'clock. Good. आता बघा, लहान काटा 4 आणि 5च्या मध्ये आहे, मोठा काटा 6 वर आहे. लहान काटा 4 आणि 5च्या मध्ये आहे, मोठा काटा 6 वर आहे. व्हॉट इज द टाइम? Yes, it is 4:30. Good. टीचर, पुढची 15 मिनिटं इतर मुलांबरोबर असाच सराव चालू राहू द्या. खेळातल्या घड्याळावर किंवा फळ्यावर टीचर वेगवेगळ्या वेळा दाखवतील आणि विचारतील, व्हॉट इज द टाइम? मग किती वाजले हे इंग्रजीत पूर्ण वाक्यात तुम्ही सर्वांनी सांगायचं. तसंच आय एम इन क्लास 6. I was in class 5. You are in class 6. You were in class 5. ही वाक्य म्हणण्याचाही सराव करा हं. बरं, आता आजचा प्रश्न लक्षात आहे ना? प्रश्न होता, हातावरच्या घड्याळाला इंग्रजीत काय म्हणतात? पुढच्या पाठापर्यंत उत्तर शोधून ठेवा.